आपण म्हणजे प्रत्येक जण आयुष्यात कधीतरी डॉक्टरांकडे जातच असतो. डॉक्टर सगळंच विचारत असतात आपल्याला, अरे तुझं ज्याला आम्ही बॉवेल ब्लॅडर स्लीप ॲपेटाईट म्हणतो, म्हणजे तुझी झोप कशी आहे, भूक कशी आहे, ताप नाही ना, मलमूत्र विसर्जन चांगलं आहे ना वगैरे, झोप लवकर झोपतोयस ना वगैरे वगैरे, किंवा डाएट कसं आहे तुझं. पण धनश्री सांग मला, पण किती डॉक्टर स्वतःहून विचारतात, अरे तुझं सेक्स लाईफ कसं आहे राजा. अगदी बरं. तर ते विचारतच नाही. हं. आणि मग काय होतं, जे काय सेक्शुअल जर का डिझायर्स फुलफिल झाल्या नाहीत, कम्प्लीट झाल्या नाहीत, ती तृप्ती किंवा ती जी हंगर आहे आणि ॲपेटाईट आहे सेक्सची, ती जर का सॅटिस्फाय नाही झाली, तर मग जे काय उद्विग्नता, नैराश्य येत असतं, म्हणजे एक प्रकारचा प्रचंड स्ट्रेस येतो. आणि त्या स्ट्रेसमुळे ऍक्च्युली सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, सायकॅट्रिक डिसऑर्डर्स पण होऊ शकतात. आणि इतकंच नाही, तर त्या स्ट्रेसमुळे शुगर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, हार्ट प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर हे पण होतं.